हाय हॅलो. श्री स्वामी समर्थ. नव्याची सुरुवात देवाच्या नावाने करूयात आणि आपलं म्हणणं जगभरात पोचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करूयात. नमस्कार, मी आम्रपाली लोखंडे. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर चला, खूप दिवस झालं लाँग व्हिडिओ बनवलाच नव्हता. सगळे शॉर्ट बनवत होते. मग कमेंट येल्या की ताई तुमचे लाँग व्हिडिओ पण छान असतात आणि नवीन मोटिवेशन्सचे असे व्हिडिओ वगैरे बनवा म्हणून. तर चला म्हटलं आज वेळ आहे आणि व्हिडिओ बनवूया. तर मला आज व्हिडिओ माझ्या लहान बहिणी ज्या की त्यांचं एक मॅरिड लाईफ चालू करणार आहेत, पुढच्या त्यांचं आयुष्य नवीन चालू करणार आहेत, त्या संदर्भात मी आज त्यांच्याशी बोलणार आहे. तर बघा ना, मी माझ्या सगळ्या मैत्रिणी बहिणी सगळ्यांना सांगते की पहिली गोष्ट, लग्नाची घाई करू नका. लग्नाची घाई करूच नका. पहिल्यांदा एक गोष्ट करा. सगळ्यांना वाटतं 18-20 वर्ष झालं लग्न करावं. घरच्यांना देखील वाटलं, घरचे पण लग्नाची घाई सुरू करतात. मोठी झाली मुलगी, शिक्षण झाले, आता लग्न करून देऊया. बरोबर, मान्य आहे, घरच्यांचं देखील मान्य आहे. वेळेत लग्न तर व्हायला हवीत, हे देखील मान्य आहे. पण कसं आहे, घाईत निर्णय घेऊ नका कुणीच. ना मुलगी ना आई वडील, कोणच घाईत निर्णय घेऊ नका. जर तुम्ही शिकलात आणि शिकाच, मुलींनी तर स्पेशली शिकायला पाहिजे. मुलींनी शिकायला पाहिजे, स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे. कारण फक्त आपण शिकून शिक्षणानंतर लग्न हाच पर्याय बरोबर नाही हो मुलींसाठी. एक अनुभव सांगते, शिकून काहीतरी केलं पाहिजे. स्वतःचं उद्योगधंदा, बिझनेस, स्वतःची नोकरी काहीतरी केलं पाहिजे. आधी वाटत नाही, पण असे अनुभव येतात, असे गट फिलिंग सांगतात की आपण स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे. आपण शिकलोय तर स्वतःचा काहीतरी उपयोग केला पाहिजे. सेल्फ डिपेंडेंट व्हायला पाहिजे आपण, असं आपल्याला वेळोवेळी सांगून जातात. अशा वेळा, असे दिवसमान आपल्यावरती येतात. म्हणून स्पेशली मुलींनी त्यांच्या आईवडिलांनी लग्नाची घाई करू नका. आणि जर केलीस तर योग्य जोडीदार निवडा. जास्त मनामध्ये म्हणजे हे ठेवू नका, स्वप्न ठेवू नका की मला जोडीदार कसा असला, म्हणजे जोडीदार मला खूप श्रीमंत हवा, असा हवा, पैशावाला हवा, तसा हवा, गाडी बंगला, या मनात कल्पना ठेवून जोडीदार अजिबात शोधू नका. जोडीदार कसा शोधा, स्वतः तर सेल्फ डिपेंडंट व्हाच, स्वतःच्या पायावर उभा राहाच. जेणेकरून जर बायचान्स आपल्या नशिबाने आपला जोडीदार खराब निघाला किंवा आपल्याला माहीत नसतं की आपण जो जोडीदार निवडला आहे तो पुढे आत्ता चांगला आहे, पण पुढे कसा वागेल, आपल्याला कसा ठेवेल, आपलं आयुष्य कसं त्याच्याबद्दल मॅनेज होईल, आपल्याला समजून घेईल का नाही, हे कुणालाच माहीत नसतं. पुढचं मागच्या गोष्टी माहीत असतात, पण पुढच्या गोष्टी माहीत नसतात. त्यामुळे आपण तर म्हणतोय आता आपण जोडीदार तर निवडतोय खरं, पण आपल्याला माहीत नसतं तो पुढे कसा आहे. म्हणून आपण जर तो पुढे कसाही निघू दे, निवडताना तर आपण योग्यच निवडायचा, पण पुढे माहीत नसतं कसा निघेल ते. पण त्याआधी स्वतः सेल्फ डिपेंडंट व्हा, स्वतःच्या पायावर उभा राहा आणि मग लग्नासारखा हा आयुष्यभराचा मोठा निर्णय तुम्ही घ्या. आणि जोडीदार निवडताना पैशावाला, लेस भारी नोकरीवाला असा नका निवडू. कारण जितकं आपण बघताल ना आतमध्ये खोलवर, नोकरी, पैसा, पाणी, बंगला, प्रॉपर्टी असे नाही, एकाएकांना नाही लाभत आहे, नाही सुख देत. आणि खरं सांगू का, जर आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहिलं ना, तर आपल्याला समोरचा व्यक्ती फक्त जोडीदार आपली इज्जत करणारा हवा. बाकी त्याला नोकरी, त्याच्या घरी गाडी बंगला काही नसलं तरी चालेल, अगदी घर नसलं तरी चालेल, पण आपली 4 माणसात पण आणि घरात पण इज्जत करणारा हवा. आपल्या वेळोवेळी आपल्याला सोबत करणारा हवा. मेन म्हणजे ट्रस्ट करणारा हवा. त्याचा आपल्यावर विश्वास पाहिजे पहिल्यांदा. कारण जेव्हा पहिल्यांदा त्याने विश्वासाची पायरी भक्कम केली ना, त्यानंतर स्टेप बाय स्टेप पुढं आपलं आयुष्य, आपलं जीवन, आपलं मॅरिड लाईफ आपलं सक्सेस व्हायला लागतं. महत्त्वाचा जोडीदाराचा आपल्यावर विश्वास असल्यानंतर. मी तर म्हणते खरं, कारण मी देखील एकेकाळी असाच विचार केला होता की जोडीदार, मी देखील शिकत होते, तुमच्याच वयामध्ये होते, त्याच्यातूनच तेच वयातून मी जात होते. मला देखील वाटायचं मला जोडीदार खूप सुंदर देखील असावा, अशी अपेक्षा नव्हती. मला असं वाटायचं की जोडीदार हा काळा सावळा, व्यवस्थित मला शोभेल असा असायला हवा आणि थोडंफार म्हणजे शिक्षण हवं.
माझी अट होती की तो शिकलेला असावा, कारण मी देखील शिकलेली होती, त्यामुळे असं वाटायचं मला तो देखील शिकलेला असावा. आणि शिकलेली माणसं म्हणजे थोडंफार काहीतरी करू शकतात. ॲटलिस्ट सरकारी जॉब नाही लागला तरी प्रायव्हेट का जॉब होऊन आपलं जीवन आपण सुरळीत चालवू शकतो. म्हणून सरकारी जॉब नसला तरी चालेल, प्रॉपर्टी नसली तरी चालेल, घर नसलं तरी पण, आणि तो मेन म्हणजे निर्व्यसनी हवा, त्याला कुठलं व्यसन नसावं. आणि मला त्याने त्याच्या घरामध्ये तो कुठे ठेवील, झोपडीत ठेवील, तिथं राहायला आपण तयार झालं पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे तो कुठे ठेवील तिथं, त्याची कुठलीच प्रॉपर्टी, कुठली गोष्ट, पण हां त्याने 4 माणसात त्याच्या देखील आपल्या देखील त्याने आपल्याला इज्जत करायला हवी, ट्रस्ट करायला हवा, मानपान द्यायला हव्या, आपलं मत प्रत्येक गोष्टीमध्ये घ्यायला हवं. ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टी जर नसतील ना तर नवरा बायकोमध्ये हे असं म्हणजे काहीच पॉईंट नसतो. आपल्या मॅरिड लाईफला जर आपला लाईफ पार्टनर आपल्याला काहीच गोष्टी सांगत नसेल, डिस्कस करत नसेल तर काहीही उपयोग नसतो. जर तो 4 पैसे कमवतोय तर त्याने तो खरंच प्रथम बायकोच्या हातात देणं खूप गरजेचं आहे. कारण का प्रत्येकाला वाटतं की तो आम्ही कमवतो, बायकाच्या हातात नाही दिलं तर काय होतं. पण कसं आहे सांगू का, त्याचे देखील दुसरा इफेक्ट आहे. तुम्हाला खरं सांगू, माझा देवावर विश्वास आहे म्हणून सांगतो, जो व्यक्ती त्याच्या लाईफ पार्टनर तर स्त्रियांचा ऐकतात म्हणजे पूर्ण नाही ऐकलं तरी चालतं, प्रत्येक गोष्ट ऐकावी अशी नाही, पण ज्या चांगल्या गोष्टी आहेत ना त्या ऐकल्याच पाहिजे. कारण प्रत्येकाची बायको ही चांगल्यासाठीच सांगत असते, की आपलं सगळं चांगलं व्हावं म्हणूनच सांगत असते. तर पुरुषांनी खरंच महिलांच्या घरामध्ये आपल्या बायकांच्या पार्टनरच्या हातात आपलं पेमेंट देणं खूप गरजेचं आहे. कारण कसं आहे, आपण जेव्हा आपली बायको, आपली पत्नी म्हणजे आपली घरातली लक्ष्मी असते, आणि आपण कमवलेला पैसा आपल्या लक्ष्मीच्या हातात देतो म्हणजे अजून प्रगती होते. आणि आपली बायको ही देवाकडे प्रार्थना करत असताना आपल्या नवऱ्यासाठी, त्याच्या आयुष्यासाठी, त्याच्या यशासाठीच प्रयत्न मागत असते, देवाकडे मागणं. बाकी ती काही नाही दुसरं मागत. ती म्हणत नाही मला हे दे, मला ते दे. ती म्हणत नसते की मला जर महिन्याला पेमेंट झाली की साडी घे, दागिने घे, असं नसतं तिचं. कधीतरी असतं सणासुदीला तिचं मन, की नवऱ्याने मनाने आपल्याला देखील आणावं, हेच असतं. तर तुम्हाला खरं सांगू का, ते प्रत्येक नवऱ्यांनी आपल्या बायकांकडे यासाठी पैसे द्यावे की आपली प्रगती व्हावी, आपली लक्ष्मी डबल व्हावी. याच्यासाठी मी खरं आता स्वामींचं वगैरे वाचन वगैरे करते, ऐकते, तर खरंच सांगितलेले काहीतरी व्हिडिओ पाहते तर त्याच्यामध्ये देखील सांगितलेलं असतं, जो पुरुष आपल्या बायकांचं ऐकतात, त्यांच्यानुसार, त्यांच्या मतानुसार चालतात ना, त्यांची खूप प्रगती आहे. आणि अशी खूप उदाहरणं आहेत, खूप मोठे मोठे बिझनेसमॅन वगैरे असे लोक खूप आहेत की जे स्त्रियांचं ऐकून लाईफ पार्टनरच्या विचारांवरती चालून पुढं गेलेले आहेत. त्यामुळं काय असं नाही की नवऱ्यांचं पेमेंट हातात आलं म्हणजे स्त्री खूप मोठी झाली, असं नसतं. तर त्यामागे एक विचार असतो पाठीमागे, की आपल्या हातात आल्यानंतर आपण बायकांचं कसं असतं, सपोज आपल्याकडे 10 रुपये आलं तर त्यामधून 7.5 रुपये जरी खर्चले तरी 2.5 रुपये बाजूला काढून ठेवते. हे स्त्रियांमध्ये असतं. त्यासाठी स्त्रियांचं म्हणणं असतं की आमच्या हातात पैसे आले पाहिजे, दिले पाहिजे, आम्ही आमच्यानुसार वापर करू त्यातले 4 पैसे. आणि त्यातले 4 पैसे काढून ठेवलेले हे घरातच कधी ना कधी उपयोगी आलेले असतात. त्यामुळे ही बचत ती करत असते. पण एकेकांना असं वाटतं की मी का द्यायचे हिच्या हातात पेमेंट, ही काय करल, ही स्वतःलाच काय आणल ठेवल, हे ते असं म्हणजे विचारांमध्ये फरक असतो. तर ते विचार बदला, तुम्ही देऊन बघा, तुम्ही एक चान्स घेऊन बघा की आपल्या घरची स्त्री, आपली पत्नी काय करते, आपल्या पेमेंटचं उधळपट्टी करते का चांगल्या कामाला वापरते, हे देखील तुम्ही एक पडताळून पहा. म्हणजे तुम्हाला समजेल की खरंच आपण आपल्या पत्नीच्या हातात पैसे दिल्याने फायदा होतो की तोटा होतो, हे तुम्ही हे करा. हां, तर चला बघा, माझा विषय असा होता की आपण जोडीदार कसा निवडायचा ते त्याच्याबद्दल. तर हां, तुम्ही घाई करू नका. जोडीदारा म्हणजे लवकर लग्न करायची, स्वतःच्या पायावर उभी राहा. कारण खूप आयुष्य पडलेलं असतं. आपला हा छोटासा निर्णय घाईत घेतलेला हा आपल्याला आयुष्यभर सतवत असतो. मग आपण घाईत निर्णय घेतलेला नंतर आपल्याला त्रास व्हायला नंतर असं वाटतं की आपला हा निर्णय चुकला म्हणून. त्यामुळे खूप विचारपूर्वक निर्णय घेतलेला बरा. आणि सेल्फ डिपेंडेंट पहिल्यांदाच बनलेलं बरं स्वतःच्या पायावर. कारण एकदा लग्न वगैरे झालं मुलं तर आपल्याला बाहेर पडता येत नाही, मुलांमध्ये गुंतून जातोय आणि आपल्याच माणसांसाठी आपण गुंतून जातोय. पण आपल्याला कुणीच ओळखत नसतं की आपल्याच मुलाबाळांना सांभाळण्यासाठी घरी असते, तिला वेळ मिळत नाही, ती करू शकत नाही बाहेरची कामं, ही कुणालाही पटत नसतं. पण बोलणारी तोंडही अनेक असतात.
ही कुठं जात नाही, ही शिकली, हिला काय येते, म्हणजे खूप खूप बोलणारे असतात, खूप टॉर्चर करणारे असतात लोक आजूबाजूचे. कारण त्यांनी देखील आपल्याला आपल्या शिक्षणावर केलेलं असतं की बाबा शिकली, ही देखील नोकरी करेल, हे त्यांचंच देखील मत असतं की ही देखील नोकरी करत घरात आल्यावर. पण कसं असतं, आपण नोकरी करायची म्हणल्यानंतर बायकाने देखील घर, तरी देखील कितीतरी बायका करतात, मुलं वगैरे सांभाळून, घर सांभाळून बायका देखील नोकरी करतात, ज्यांना शक्य आहे ते करतं. कारण त्यांची काय काय जणांची मुलं वगैरे घरी सांभाळायला असतात, पण ज्यांच्या घरी काय सांभाळायला सपोर्टला नसतं त्यांचं खूप अवघड असतं, त्यामुळे ते हे नोकरीला बाहेर जाण्याचं पाऊल उचलत नसतं. त्यामुळे म्हणून सांगते, खरंच आपण असं घाईघाईत निर्णय घेऊ नका, जोडीदार हा योग्य निवडा. कारण मुलांचं वेगळं असतं, पण मुलींचं आयुष्य खूप वेगळं असतो. एकदा मुलं झाली की ती मुलगी एक सून राहत नाही, तिला प्रत्येक नाती ती सून असते, बायको असते, आणि महत्त्वाचं म्हणजे लग्न झाल्यानंतर कुणाची तरी ती मुलगी असते, पण लग्न झाल्यानंतर ती आई बनते, आणि सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी तिची आई झाल्यानंतर असते, ती महत्त्वाची. आणि ती अगदी मनापासून पार पाडते की मी आत्तापर्यंत सगळी नाती, पहिल्यांदा कोणाची तरी मुलगी झाले, नंतर बायको झाले, सून झाले, आणि आता आई झाले, तर मी ही आई जबाबदारी सगळ्यात महत्त्वाची असते. त्यामुळे ती पार करण्याचा ती प्रयत्न करत असते, आणि ती प्रयत्न करत असताना खरंच तिला खूप त्रास होतो असतो प्रत्येक गोष्टीचा, पण ती फक्त तिच्या मुलांकडे बघून जगत असते महत्त्वाचं. कारण तिला कधी वाटत नसतं की मुलांना सोडून जावं, कारण तिला माहीत असतं की आपण सोडून गेलो तर प्रत्येक स्त्रीवर जबाबदारी पडली ना मुलांची, तर ती नसते सोडत. कारण तिला माहिती आहे आईशिवाय कोणीच आपल्या मुलांकडे लक्ष देत नसतं, आणि ते खरं आहे, आईशिवाय कोणीच लक्ष देत नसतं. कारण आई जितकं लहान मुलांचं सहन करून घेते, कारण हेच आहे ना, म्हणजे साहजिकच आहे ना, 9 महिने पोटात वाढवलेलं असतं, कनेक्शन असतं आई मुलांचं, त्यामुळे मुलाला काय झालं तरी तिला थोडंफार वाईट वाटणारच ना, त्यामुळे ती कधीच मुलांना सोडून जाण्याचा प्रयत्न करत नसते. तर त्यासाठी तर मुलींना खूप पुढे प्रॉब्लेम्स येतात. मुलगी जर स्वतःच्या पायावर उभी नसेल ना, तर खूप प्रॉब्लेम्स येतात खरं. त्यामुळे मुलगीनं स्वतःच्या पायावर उभं राहणं, अजूनही सांगते मी, स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप खूप गरजेचं आहे. आणि खरंच जर चांगलं असेल ना तरच लव्ह मॅरेज करा, नाहीतर करू नका, असं मला मनापासून वाटते. कारण म्हणजे ही काय, असं लव्ह मॅरेज आपण केलं घाईघाईत कुठंही, म्हणजे आपण आईवडिलांना सोडून, आपण म्हणजे इतक्या दिवस आपण आईवडिलांनी आपल्याला सांभाळायला असतं, आणि कुणासाठी तरी आपण मुलासाठी लव्ह मॅरेज करतो 4 दिवसाच्या मुलासाठी, आणि तेव्हा जर ना आपल्याला त्याच्यामध्ये त्रास झाला संसारामध्ये, तर किती अवघड आहे, कोणीच आपल्याला साथ देत नसतं. तर चला, तर मुलींनाच नाही तर मला प्रत्येकाच्या म्हणजेच आईवडिलांना देखील सांगायचे की आपल्या मुलीच्या लग्नाची घाई करू नका. दुसऱ्यांच्या दारात नेऊन आपली लेक तिच्या नशिबात होतं असं म्हणून बांधू नका. कारण कसं आहे, आपण लग्न करून देतो, आपण एक आईवडील म्हणतात की मी माझ्या मुलीला घर बघायला गेलतो, मी तिला घर बघितलं, पण नसतं कधी ते तिचं घर. कोणच म्हणत नाही की तुझं घर आहे. आत्तापर्यंत कोणीच म्हणलेलं नाही की तुझं घर आहे म्हणून. मला देखील कोणी म्हणलेलं नाही आहे की तुझं घर आहे म्हणून. नाही, आपल्यालाही परकेपणाचीच वागणूक देत असतात. आईवडिलांचं घर सोडायचं, आईवडिलांनी लग्न करून दिलं की तुझं घर ते आहे म्हणायचं. काय भांडणं बिडणं झालं, काय झालं की नवऱ्यानं म्हणायचं, सासूने म्हणायचं निघ घराच्या बाहेर, हे तुझं घर नाही आहे, तुझ्या बापाचं घर नाही आहे, तुझं घर तिकडं असं म्हणायचं. मग मुलीचं घर तरी असतं कुठलं. म्हणून पहिल्यांदा मुलीला शिकवा चांगलं, स्वतःच्या पायावर उभा करा, आणि योग्य वेळी लग्न करा, पण स्वतःच्या पायावर उभा करा, आणि मग तिचं लग्न करा. स्वतःच्या पायावर उभा करूनच तिला चांगला योग्य जोडीदार. आणि खरंच मनापासून सांगते, जोडीदार निवडताना खरंच खूप प्रॉपर्टीवाला, खूप देखणा, खूप हायपाय असा बघू नका. तुम्हाला शोभेल असा, तुम्हाला साथ देणारा, मेन तुमची इज्जत करणारा, तुमच्यावर ट्रस्ट करणारा, तुम्हाला जपणारा. तुम्ही म्हणू नका की माझं त्याच्यावर प्रेम आहे. त्यानं म्हटलं पाहिजे की त्यांनी तुम्हाला जपलं पाहिजे. आपण समोरच्यावर प्रेम करण्यापेक्षा आणि त्यानं पुढं पळण्यापेक्षा ते किती आपल्याला जपतात, ते किती आपल्यावर प्रेम करतात, आणि त्यांच्यासाठी आपलं व्हॅल्यू किती आहे ना, हे फिट करायचं असतं की आपण इतरांसाठी किती महत्त्वाचे आहोत. हे आपण डोक्यात फिट केलं ना, मग सगळ्या गोष्टी
पुढं चालायला व्यवस्थित क्लिअर होतात. नाहीतर आपण जर एखाद्याच्या आपलं त्याच्यावरती खूप प्रेम आहे, आपलं त्याच्याशिवाय काहीच भागू शकत नाही असं जर म्हटलं जात गेलं तर तिथं आपला लॉस आहे, तिथं आपण वीक पडतोय. त्यामुळं आपल्याला प्रेम करणारे, आपल्याला जपणारे, आपली किंमत करणारे असे जोडीदार निवडा, आयुष्यभर साथ देणारे. आणि आपण देखील जर आपल्याला चांगला जोडीदार मिळाला, भलेही त्याला घर नसू द्या, काही नसू द्या, फक्त त्याला नोकरी आणि चांगला आपल्याला आपलं म्हणणारा साथ देणारा आयुष्यभर असला, तर तुम्ही त्याची चटणी भाकर का होईना त्याच्या त्या घरात राहून त्याचा संसार करा. कारण तुमची ती झोपडी कधीच राहत नसते. तुमच्या प्रयत्नांनी, तुमच्या जिद्दीनं तुमचा संसार हा खूप फुलत असतो, मोठा होत असतो. तुमची स्वप्न देखील साकार होत असतात. जरी कोणी साथ दिली नाही तरी आपण ती सत्यात उतरवायची असतात. कारण प्रत्येकजण हा शून्यातूनच आलेला असतो. कोणी ज्यावेळेस जन्म माणसाचा होतो त्यावेळेस काय कोणी गाडी बंगला सगळी प्रॉपर्टी घेऊन आलेला नसतो, तर तो शून्यातूनच उभा राहिलेला असतो. म्हणून जर एकतर घाई करू नका, आणि घाई केली चांगला जोडीदार मिळाला तर त्या जोडीदाराचे देखील हाल करू नका, त्याला देखील दागा देऊ नका, त्याला देखील त्याच्या फिलिंगशी खेळू नका. त्याला देखील तुम्ही साथ द्या आणि तुमचं हे मॅरिड लाईफ सक्सेस बनवा. एक छान असं कपल, एक उदाहरणात ठेवायचं असं कपल बना आणि असा जोडीदार देखील निवडा, तर त्या आपल्या लाईफला पूर्ण अर्थ असतो खरं. नाहीतर कसंही घाई गडबडीत करून त्याच्यात काहीच पॉईंट नसतो. तुम्हाला खरं सांगायचं तर खूप मॅनेज कराव्या लागतात गोष्टी, खूप मॅनेज कराव्या लागतात. आणि हे आईवडिलांच्या घरी कळत नसतं. कारण आईवडिलांच्या घरी मुलगी मस्त नो टेन्शन राहिलेले असतात. सगळ्या गोष्टी सासरचा उंबऱ्या ओलांडला की ठेसा लागायला चालू होतात. बरोबर आहे ना? त्यामुळं खूप विचारपूर्वक निर्णय घ्या आणि योग्य जोडीदार निवडा. आणि जर योग्य मिळाला तर त्याची राळ करू नका, त्याला कडेपर्यंत साथ द्या, सोबत करा. त्या सिच्युएशनवर त्याला स्वीकारा आणि त्याच्याशी तुमचं लाईफ छान बनवा. कारण माणसाचं खरंच जर माणसाने चांगले कष्ट केले ना तर त्याचं नशीब चमकायला देखील वेळ लागत नाही. म्हणून जिद्द ठेवा मनात आणि जिद्दीनं काम करा आणि आपला संसार, आपलं जीवन फुलवण्याचा प्रयत्न करा. तर बघा, माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला लाईक करा, कमेंट करा, छानशी कमेंट करा. लाईक नाही केलं तरी चालेल, पण कमेंट नक्की करा. चलो बाय. आयुष्याच्या चित्रकलेत रंग भरणारी माणसं जपा. आपल्यावर वाईट वेळ आल्यावर रंग बदलून सोडून जाणारे माणसं धरून ठेवू नका.